नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 37. या उद्गारावरून कोणत्या भूमिकेवरून पंतांनी शिष्यांना अनुग्रह देऊन अवधूत मार्ग पुढे चालवण्यास सुरुवात केली यासंबंधीची यथार्थ कल्पना होते. तसेच आपले गुरुबंधू आणि शिष्य यांचा वर्तनक्रम सुधारण्याकडं पंतांचं यावेळी किती लक्ष असे हे त्यांनी आपला गुरुबंधू हणमू दड्डीकर याला तारीख 10/5/1881 रोजी लिहिलेल्या पत्रातील मजकुरावरून स्पष्ट दिसतं. त्या पत्रात पंत लिहितात, श्री सहजानंदी सद्गुरूच्या सेवेत भजनानंदात अहोरात्र कालकंठित आहे. श्री समर्थांच्या आज्ञेत फरक पडला की विलक्षण प्रकार घडेल. गुरुसत्ता अधिक आहे. न गुरोर अधिकम असं श्रुती सांगते. नुडीयंते नडी आदरे इदे जन्म जन्मकडी. बोले तैसा चालेल त्याचा हाच जन्म शेवटचा अशी साधुक्ती आहे. परंपरागत चालत आलेले नियम बिनचूक चालवावे कल्याण आहे. श्री गुरुकृपेचे आणि भक्तीचे बळ हृदयात अमूप असल्यावर सर्व सुगम आहे. सर्वत्र गुरुरूपच आहे. जेथून फिरणेच नाही अशा श्री बाळचरणी अखंडित तनु मन धन अर्पण करून सुखी असावे. जरी वर लिहिल्याप्रमाणे पंतांच्या शिष्यांची संख्या वाढत चालली तरी त्यांच्यापासून पंतांना कोणताही स्वार्थ साधायचा नव्हता. ही बहुतेक शिष्यमंडळी तरुण, होतकरू आणि गरीब स्थितीतील असून त्यांच्याकडून पंतांना आर्थिक फायदा होण्याऐवजी उलट तेच त्यांच्याकरिता झीज शोषित असत. सर्वारंभास तंडुल प्रस्थमूलाः. मॅट्रिक पास, शिक्षकाची नोकरी आणि बंधू गोपाळाला शिक्षणाकरता आणलं. जरी 1879 साली पंताचे शिष्य प्रबोधन कार्य सुरू झाले तरी सद्गुरूच्या सांगीप्रमाणे विद्याभ्यास पुरा करून प्रपंच करण्याचे ध्येय यत्किंचितही दृष्टीआड न होऊ देता त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्याचा निश्चय करून अभ्यास सुरू केला. पण त्यावेळी त्यांच्या भोवतालची परिस्थिती विद्याभ्यास चालू ठेवण्यास फार प्रतिकूल होती. 1878 आणि 1879 सालातही पिकं चांगली न आल्यामुळे 1876च्या दुष्काळाचे दुष्परिणाम तीव्रतेनं जाणवत असून महागाई फार वाढली होती आणि हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. त्यामुळे बाळेकुंद्री येथे पंतांच्या घरच्या मंडळींचे फार हाल होत होते. त्यातच तारीख 2/4/1880 रोजी पंतांचे चुलते चिंतोपंत झाडावरून पडून अकस्मात मरण पावले. पंतांच्या घराण्यात बालमुकुंदांचा अनुग्रह घेतलेले त्यांच्याखेरीज चिंतोपंत हे एकटेच होते. त्यांच्या अकल्पित निधनानं पंतांना फार दुःख झालं. बिकट परिस्थिती आणि अभ्यासाची दगदग यांच्यामुळे त्यावेळी पंतांची शरीर प्रकृतीही फार खालावली होती. तारीख 9/9/1880 रोजी त्यांनी हणमू दड्डीकर आणि सर्जेराव हेळेवाडीकर यांना लिहिलेल्या पण न छापलेल्या पत्रात त्यांच्या त्यावेळच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीचं प्रतिबिंब पडलेलं असल्यामुळे त्यातील काही भाग इथं देत आहोत. इकडील हकीकत आनंद, वैराग्य, पश्चाताप, दुःख आणि आश्चर्य उत्पन्न करणारी आहे. ती वाचून समजून घ्यावी. इकडील सुखरूपता म्हणाल तर अभ्यासाच्या पिच्छेस लागून रात्रंदिवस झटत असल्यामुळे शरीर रक्षणाची किंवा जीवाची आशा एकीकडे राहिले. यामुळे अतिशय श्रम सोसावे लागतात. म्हणून तुरळक ज्वर नित्यशः येत असतो.
त्यामुळे प्रकृती क्षणोक्षणी अशक्त होत चालली आहे. निस्तेजता प्राप्त झाली आहे. परिणाम समजून येईलच. मला तरी डिसेंबर अखेरशिवाय येणे होत नाही. तुम्ही आल्यास भेट होईल. काम सुरळीत चालले आहे. दीर्घ खटपटीच्या प्रवाहात उडी घातली आहे. मोती मिळेल तेव्हा खरे. अशा स्थितीतही नेटानं अभ्यास चालू ठेवून 1880च्या नोव्हेंबर महिन्यात पंत पुन्हा मॅट्रिकच्या परीक्षेस बसले आणि पास झाले. याप्रमाणे 1872 साली बेळगावास येऊन इंग्रजी शिकण्यास प्रारंभ केल्यापासून निरनिराळ्या आपत्तींना तोंड देत त्यांनी बेळगावमधील शिक्षणक्रमाची अखेर गाठली आणि पब्लिक सर्व्हिस व मॅट्रिक या 2 परीक्षा त्यांच्या पदरात पडल्या. त्यावेळी शिक्षणाचा प्रसार फारच थोडा झालेला असल्यामुळे त्यांनी हा मोठाच पल्ला गाठला असं म्हणायला हरकत नाही. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक अमृत राघवेंद्र यार्दी.